नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, मागील वेळेस आपण सशर्त विधाने आणि त्याचा व्यत्यास यावर आधारित उदाहरणे सोडवलेली होती, परंतु हा भाग जरा समजायला थोडासा कठीण जातो। त्याच्यामुळे साध्या भाषेमध्ये पुन्हा हा भाग मी तुम्हाला थोडासा समजून देतो आणि नंतर त्यावर राहिलेली जी उदाहरणे आहेत ती आपण समजून घेऊया। बघा, सशर्त विधाने आणि त्याचा व्यत्यास। जर दिलेलं विधान जर-तरच्या रूपात जर दिलेलं असेल तर अशा प्रकारच्या विधानांना म्हणतात सशर्त विधाने। साधं उदाहरण घेतले बघा मी, जर रविवार असेल तर शाळा बंद असते। जर रविवार असेल म्हणजे या विधानामध्ये जर आला बघा, जर आणि त्याच्यानंतर पुढे तर आलेलं आहे, म्हणजे जर आणि तरच्या रूपात हे विधान आपण लिहिलेलं आहे। जर रविवार असेल तर शाळा बंद असते। हेच विधान जर तरच्या ऐवजी आपण जेव्हा तेव्हाच्या रूपात पण लिहू शकतो। जेव्हा रविवार असतो तेव्हा शाळा बंद असते, अशा प्रकारचे दुसरं वाक्य तयार झालं बघा। जेव्हा रविवार असतो तेव्हा शाळा बंद असते। जर तरचा वापर न करता जेव्हा तेव्हाचा वापर न करताही आपण हे विधान लिहू शकतो। रविवार असल्यास शाळा बंद असते। या तिन्ही विधानांचा अर्थ एकच आहे। पहिलं विधान मात्र जर तरच्या रूपात लिहिलेलं आहे किंवा जेव्हा तेव्हाच्या रूपात लिहिलं तरी चालेल, अशा प्रकारच्या विधानांना म्हणतात सशर्त विधाने। आणि मग या विधानाचा जो जरच्या नंतरचा जो भाग आहे, जरच्या नंतर हा भाग आला आहे बघा, रविवार असेल तर हा जो भाग आहे या भागाला म्हणतात पक्ष। आणि तरच्या पुढील जो भाग आहे शाळा बंद असते याला म्हणतात साध्य। बघा, जरच्या पुढील भाग आणि तरच्या अगोदरचा भाग म्हणजे रविवार असेल याला म्हणायचं पक्ष। त्यालाच आपण असं पूर्वांग किंवा पूर्वार्ध असंही म्हणतो। शाळा बंद असेल याला आपण म्हणतो साध्य किंवा त्यालाच आपण म्हणतो उत्तरार्ध किंवा उत्तरांग असे आपण म्हणतो। आणि मग आता आपल्याला पाहायचा आहे व्यत्यास। तर हा भाग इकडे घ्यायचा आणि हा भाग इकडे घ्यायचा, म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करायची, म्हणजे पक्ष जाणार साध्यामध्ये, साध्य येणार पक्षामध्ये। अशा प्रकारचं एक नवीन विधान आपल्याला मिळेल, त्याला म्हणायचं त्या मूळ विधानाचा व्यत्यास। उदाहरणार्थ बघा, जर शाळा बंद असेल, आता हा भाग इकडे येणार, जर शाळा बंद असेल तर रविवार असतो। जर शाळा बंद असेल, बघा, जर शाळा बंद असेल तर रविवार असतो, अशा प्रकारचं वाक्य आपल्याला उलटं वाक्य मिळालं, याला म्हणायचं व्यत्यास। म्हणजे पक्ष आणि साध्य यांची अदलाबदल होते आणि यांची अदलाबदल जर होत असेल तर अशा प्रकारचं जे नवीन वाक्य मिळतं त्याला म्हणायचं मूळ विधानाचा व्यत्यास। त्याच्यानंतर पुढील भाग पक्ष, साध्य आणि सिद्धता। हा भाग जरा थोडा समजायला कठीण जात होता। मी एक साधं उदाहरण घेऊन तुम्हाला पक्ष म्हणजे काय, साध्य म्हणजे काय आणि सिद्धता म्हणजे काय ते समजून देतो। बघा, समीरचे आजचे वय 17 वर्ष आहे। 3 वर्षानंतर त्याचे वय किती होईल, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे। समीरचे आजचे वय 17 वर्षे, जो तुम्हाला दिलेला भाग असतो प्रश्नामध्ये त्याला म्हणायचं पक्ष। म्हणजे याचा अर्थ समीरचे आजचे वय 17 वर्ष आहे हा तुम्हाला दिलेला भाग आहे आणि या भागाला म्हणतात पक्ष। आणि विचारलेला प्रश्न त्याला म्हणायचं साध्य। 3 वर्षानंतर त्याचे वय किती, म्हणजे 3 वर्षानंतर समीरचं वय तुम्हाला विचारलेलं आहे, त्याला म्हणायचं साध्य। आता समीरचं आजचं वय 17 वर्षे आणि 3 वर्षानंतर त्याचं वय तुम्हाला विचारलेलं आहे, म्हणजे 3 वर्षानंतर तो मोठा होणार आहे, म्हणजे तुम्हाला साहजिकच 17मध्ये 3 मिळवावे लागेल, म्हणजे 20 होईल। म्हणजे 17 वर्षामध्ये 3 वर्ष मिळवले का 20 वर्ष होईल, म्हणजे समीरचं 3 वर्षानंतरचं वय तुमचं होणार आहे 20 वर्ष। हे जे आपण सोडवलेलं आहे याला म्हणायचं सिद्धता। म्हणजे थोडक्यात जे आपण उत्तर सोडवतो त्याला म्हणायचं सिद्धता साध्या भाषेमध्ये। दिलेला जो भाग असतो प्रश्नामधला त्याला म्हणायचं पक्ष, विचारलेला जो भाग असतो त्याला म्हणायचं साध्य आणि आपण जे उत्तर लिहितो त्याला म्हणायचं सिद्धता। यामध्ये अजून एक रचनेचा भाग येतो। रचना कधीतरी उदाहरणामध्ये येते, गरज पडली तर आपल्याला ती रचना करावी लागते। ती रचना जेव्हा येणार त्यावेळेस तो भाग मी तुम्हाला समजून देईन। त्यानंतर आता या भागावर आधारित आपल्याला उदाहरणे सोडवायची। तर 10/12 क्रमांकाचा प्रश्न आपण घेऊया। प्रश्न पुस्तकात पाहायचा आहे। मी प्रश्न वाचतो। खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष व साध्य लिहा। खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून पक्ष व साध्य लिहा, म्हणजे तुम्हाला आकृती काढायची
आणि तिला नावे द्यायची आणि त्यावरून तुम्हाला पक्ष आणि साध्य द्यायचं आहे. पहिला प्रश्न त्यांनी दिला आहे, दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. पहिला प्रश्न, दोन समभुज त्रिकोण समरूप असतात म्हणजे तुम्हाला दोन समभुज त्रिकोणाची आकृती काढावी लागेल. बघा, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात तो. मग हा समभुज त्रिकोण आहे ABC. त्यानंतर DEF हा सुद्धा समभुज त्रिकोण आहे. DEF हा सुद्धा एक समभुज त्रिकोण आहे. म्हणजे हे दोन समभुज तुम्हाला त्रिकोण त्यांनी दिलेले आहेत. हे दिलेला भाग म्हणजे पक्ष. आणि तुम्हाला त्यांनी विचारलंय समरूप असतात म्हणजे हे त्रिकोण समरूप आहे म्हणजे हे गेलं तुमचं साध्यामध्ये. म्हणजे पक्ष आपण लिहिणार त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. आणि साध्य हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. साध्य लिहिलं बघा मी, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. हे जे चिन्ह आहे हे समरूपतेचं चिन्ह आहे. आपण अशा प्रकारचं चिन्ह वापरतो, हे एकरूपतेचं चिन्ह आहे. हे खालचे दोन रेषाखंड आपण काढून टाकले तर आपल्याला अशा प्रकारचं चिन्ह मिळणार आहे आणि या चिन्हाला म्हणतात समरूप. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला त्यांनी दिला आहे, रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील म्हणजे तुम्हाला रेषीय जोडीतील कोणांची आकृती काढावी लागेल. बघा, कोण ABC आणि कोण ABD हे रेषीय जोडीतील कोण आहे आणि हे कोण एकरूप आहे. एकरूप म्हणजे या दोघांची मापे सारखीच आहे. असं असेल तो पुढचा जो भाग आहे तो साध्यामध्ये जाणार आहे. प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजे हा पण काटकोन आणि हा पण काटकोन हे तुम्हाला विचारलेले. मग पक्षामध्ये काय दिले तुम्हाला, तर हे दोन रेषीय जोडीतले कोण दिलेत आणि ते एकरूप दिलेत. आणि रेषीय जोडीतले कोण जर एकरूप असेल तर तरचा पुढचा भाग साध्यामध्ये जातो. तर प्रत्येक काटकोन असतो म्हणजे प्रत्येक कोण काटकोन असतो. हाही काटकोन हाही काटकोन म्हणजे याचं माप 90 अंश याचंही माप 90 अंश. आपण आकृती काढली. पक्ष कोण ABC आणि कोण ABD हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि हे रेषीय जोडीतील कोण असून ते एकरूप आहेत. कोण ABC एकरूप कोण ABD म्हणजे दोन्ही कोण तुम्हाला एकरूप त्यांनी दिलेले आहेत. तर प्रत्येक कोणाचं माप 90 अंश असतं. प्रत्येक कोण काटकोन असतो. म्हणजे साध्यामध्ये आपल्याला दोन भाग मिळाले. कोण ABC बरोबर 90 अंश आणि B भाग मिळाला कोण ABD बरोबर 90 अंश. म्हणजे ABCचं माप पण 90 अंश आहे आणि कोण ABDचं माप पण 90 अंश आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, त्रिकोणाच्या दोन बाजूवर काढलेले शिरोलंब. पुढील प्रश्न, त्रिकोणाच्या दोन बाजूवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील तर त्या बाजू एकरूप असतात. त्रिकोणाच्या दोन बाजूवर म्हणजे हा तुम्हाला त्रिकोण दिला आहे बघा. समजा त्रिकोण ABC दिलेला आहे. त्रिकोणाच्या दोन बाजूवर म्हणजे बाजू AB आणि बाजू AC वर काढलेले शिरोलंब म्हणजे हा शिरोलंब काढायचा. म्हणजे B हा शिरोलंब आहे आणि CD पण शिरोलंब आहे. काढलेले शिरोलंब एकरूप असतील तर, आणि हे शिरोलंब सुद्धा एकरूप त्यांनी दिलेले म्हणजे B आणि CD एकरूप आहे असतील तर पुढचा भाग जाणार साध्यामध्ये. तर त्या बाजू एकरूप असतात म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहेत असं तुम्हाला त्यांनी विचारलेले. म्हणजे पक्षामध्ये एक त्रिकोण दिला, त्या त्रिकोणाच्या दोन बाजूवर काढलेले शिरोलंब दिलेत आणि हे शिरोलंब एकरूप दिलेत. एवढा भाग तुमचा पक्षामध्ये जाणार आहे. आणि साध्यामध्ये ज्या ज्या बाजू आहेत ह्या बाजू एकरूप आहेत असं आपल्याला विचारलेले आहे. मग पक्षामध्ये आपण लिहिणार त्रिकोण ABC मध्ये रेख B लंब बाजू AC, रेख B लंब बाजू AC व रेख CD लंब बाजू AB व रेख CD लंब बाजू AB. आणि हे शिरोलंब एकरूप आहेत म्हणजे रेख B एकरूप रेख CD, रेख B एकरूप रेख CD हेही तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. आणि मग साध्यामध्ये हे जे बाजूवर काढलेले जे शिरोलंब आहेत हे शिरोलंब एकरूप आहेत. तर ह्या ज्या बाजू आहेत ह्या बाजूसुद्धा एकरूप आहे. हे साध्यामध्ये गेलं म्हणजे बाजू एकरूप, बाजू AB एकरूप बाजू AC अशा प्रकारचं हे आपलं साध्य झालं. त्याच्यानंतर त्याच पानावरील 9वा प्रश्न आहे 9/12. मी प्रश्न वाचतो. पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. हे पुढील जी विधान आहेत त्यातून तुम्हाला पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. पहिलं विधान दिलं आहे, जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील म्हणजे एक तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे बघा. समजा हा त्रिकोण ABC दिलेला आहे आणि त्याच्या तिन्ही बाजू एकरूप आहे म्हणजे बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC, तिन्ही बाजू एकरूप आहेत.
असतील तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात, तर त्याचे कोणसुद्धा एकरूप असतात हे आपल्याला विचारलेले आहे. म्हणजे कोण सी एकरूप कोण ए एकरूप कोण बी हे तिन्ही कोण एकरूप आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे विचारलेला भाग तुमचा साध्यामध्ये जाणार आहे. दिलेला भाग त्रिकोण दिला आहे, त्याच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत हे तुम्हाला दिलं आहे. म्हणजे पक्षामध्ये लिहिणार आपण त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी एकरूप बाजू बी सी एकरूप बाजू ए सी. बघा, त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी एकरूप बाजू बी सी एकरूप बाजू ए सी. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील हे गेलं पक्षामध्ये. तर पुढचा भाग गेला साध्यामध्ये, त्याचे तीनही कोण एकरूप असतात. तीनही कोण म्हणजे कोण सी एकरूप कोण ए एकरूप कोण बी हा भाग आपला गेला साध्यामध्ये. म्हणजे साध्य आपल्याला काय मिळालं, कोण सी एकरूप कोण ए एकरूप कोण बी. त्याच्यानंतर त्याच्यातील दुसरा प्रश्न, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे एक तुम्हाला समांतरभुज चौकोनाची आकृती काढावी लागेल. बघा, चौकोन ए बी सी डी काढला आहे, त्याचा कर्ण ए सी आणि कर्ण बी डी परस्परांना एम बिंदूत छेदतात. एवढं तुम्हाला पक्षामध्ये दिलेले आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण म्हणजे एक समांतरभुज चौकोन दिला, त्याचे कर्ण दिले, परस्परांना दुभागतात हा भाग गेला तुमचा साध्यामध्ये. म्हणजे आपण पक्षात देणार चौकोन ए बी सी डी समांतरभुज चौकोन आहे, कर्ण ए सी आणि कर्ण बी डी परस्परांना एम बिंदूत छेदतात. बघा, पक्ष चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे, कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना एम बिंदूत छेदतात म्हणजे या एम बिंदूमध्ये ते छेदतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हा दुभागतातचा भाग गेला तुमचा साध्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला साध्य जे लिहावं लागेल ते दोन साध्य येणारे कर्ण दुभागतात म्हणजे एम ए आणि एम सी हा भाग एकरूप होणार आहे. म्हणजे रेख एम ए एकरूप रेख एम सी. त्याचप्रमाणे हाही कर्ण दुभागला जाणार आहे, रेख बी एम एकरूप रेख एम डी. अशा प्रकारचे दोन साध्य आपल्याला यामध्ये मिळणार आहे. आणि मग आपल्याला आकृतीच्या आधारे पक्ष आणि साध्यही लिहिता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न 4/12 प्रश्न वाचतोय मी. बघा, संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक ऋण 7 आहे. तर पी पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक ऋण 7 आहे. म्हणजे एक तुम्हाला संख्या रेषा दिली आणि या संख्या रेषेवरती पी बिंदू दिला आहे आणि ह्या पी बिंदूचा निर्देशक ऋण 7 आहे. पी पासून 8 एकक अंतरावर म्हणजे पी पासून 8 एकक अंतरावर इकडे धन दिशेला जायचं आणि इकडे ऋण दिशेला पण यायचं. आणि ह्या 8 अंतरावर हे जे बिंदू आहेत समजा, तर ह्या बिंदूचे निर्देशक तुम्हाला शोधून काढायला सांगितलेले आहे. बघा, संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक ऋण 7 आहे. एक संख्या रेषा काढली, या संख्या रेषेवरती पी बिंदू घेतला आणि त्याचा निर्देशक आपण ऋण 7 दाखवला आहे. आणि पी पासून 8 एकक अंतरावर म्हणजे इकडे जायचं आहे 8 अंतर, इकडे यायचं आहे 8 अंतर. म्हणजे धन दिशेला जायचं आहे 8 अंतर, ऋण दिशेला यायचं आहे 8 अंतर. आणि ह्या अंतरावर जे बिंदू आहेत ह्या बिंदूंचे तुम्हाला निर्देशक त्यांनी काढायला सांगितलेले आहेत. मग हे जे निर्देशक बिंदू क्यू आणि आर जो आहे यांचे निर्देशक आपण एक्स आणि वाय काय करूया समजूया. बघा, समजा पी पासून 8 एकक अंतरावर ऋण दिशेस असलेल्या क्यू बिंदूचा निर्देशक एक्स आहे. सेम रिपीट वाक्य जसं तसं करायचं. तसेच पी बिंदूपासून 8 एकक अंतरावर ऋणाच्या ऐवजी आपण आता धन शब्द घेणार. धन दिशेस असलेल्या आर बिंदूचा निर्देशक वाय आहे. बघा, समजा पी पासून ऋण दिशेला असलेला बिंदू एक्स आहे, पी पासून ऋण दिशेला असलेला बिंदू क्यू आहे आणि त्याचा निर्देशक एक्स आहे. धन दिशेला असलेला बिंदू आर आहे आणि त्याचा निर्देशक आपण वाय आहे असं समजलेलं आहे. आता या दोघांची आपण जर तुलना केली तर ऋण 7च्या डावीकडे म्हणजे ऋण दिशेला हा एक्स बिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ हा एक्स ऋण 7पेक्षा लहान आहे. मग क्यूचा निर्देशक आपण एक्स मानला, पीचा निर्देशक ऋण 7 आहे आणि मग या ठिकाणी ऋण 7 मोठे येणार आहे एक्सपेक्षा. म्हणजे ऋण 7 इज ग्रेटर दॅन एक्स. मग आपण हे पी क्यू अंतर काढूया. म्हणून डिस्टन्स पी क्यू बरोबर ऋण 7मधून एक्स वजा करायचा, ऋण 7 वजा एक्स. आणि पी आणि क्यू बिंदूतलं अंतर तुम्हाला त्यांनी 8 दिलेलं आहे.
म्हणजे 8 बरोबर ऋण 7 वजा x. तो x इकडे आणा म्हणजे एक्साला इकडे धन होणार आहे, 8 तिकडे न्या म्हणजे वजा होणार आहे, म्हणजे x इकडे आला धन झाला. x बरोबर ऋण 7, हे 8 तिकडे गेले वजा झाले वजा 8. ऋण 7 आणि ऋण 8 झाले ऋण 15, म्हणजे x बरोबर ऋण 15. अशाच प्रकारे आपण yचा निर्देशक काढू शकतो, rचा y निर्देशक काढू शकतो. r या बिंदूचा निर्देशक तुम्हाला y दिलेला आहे आणि p बिंदूचा निर्देशक ऋण 7 आहे. आता या दोघांची जर तुलना केली तर r हा धन दिसेला आलेला आहे इकडे, त्याच्यामुळे y मोठा येणार आहे, म्हणजे rचा निर्देशक y आणि pचा निर्देशक ऋण 7 आहे. y इज ग्रेटर दॅन ऋण 7, y हा ऋण 7 पेक्षा मोठा आहे. मग परत डिस्टन्स p आणि r बिंदूतलं अंतर बरोबर y वजा ऋण 7. pr अंतर तुम्हाला प्रश्नामध्ये परत 8 दिलेलंच आहे. 8 बरोबर y कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आतलं चिन्ह बदललं म्हणजे y अधिक 7. आपल्याला yची किंमत काढायची म्हणजे 7 नको, 7 इकडे आणा म्हणजे 8 वजा 7 बरोबर y, म्हणजेच y बरोबर 8मधून 7 गेले 1. याचाच अर्थ p पासून 8 एकक अंतरावर जे बिंदू आहेत त्या बिंदूंचे निर्देशक एक आहे ऋण 15 आणि दुसरा आहे 1. मग प्रश्नातलंच वाक्य परत रिपीट करायचं आणि त्यात थोडासा बदल करायचा. म्हणून p पासून 8 एकक अंतरावर असलेल्या बिंदूचे निर्देशक ऋण 15 आणि 1 आहेत. अशा प्रकारे याचं उत्तर मिळवायचं. आणि अशाच प्रकारे 6/12 म्हणजे 12व्या पानावरील 6वा जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. सेम अशाच प्रकारचा तो प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो मी वाचतो आणि त्याची उत्तरे आपण आता लिहिणार आहोत. परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला तो विचारला जातो. पहिलाच प्रश्न, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण नंतर पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1/11 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे. आता मी प्रश्न इथे वाचतो. बघा, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहे हा आणि यासाठी आपल्याला अचूक पर्याय निवडायचे. त्यातील पहिला प्रश्न आहे, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? त्यांनी पर्याय दिलेत A 1, B 2, C 3 आणि D अनेक. अशा प्रकारचे पर्याय त्यांनी दिलेले आहेत. मी इथे फक्त उत्तर दिलेली आहे. प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. पहिल्या प्रश्नाचा क्रमांक दिला आहे मी आणि त्याचं उत्तर आहे 1 आणि उत्तर आपण जर दिलं तर 1च. तुम्ही परीक्षेला फक्त A असंच लिहायचं आहे, 1च हा शब्द लिहायचा नाही आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं तुमचं A. त्याच्यानंतर 2 भिन्न रेषा. आता हा प्रश्नाचं उत्तर कसं आलं तर त्याच्यासाठी मी इथे स्पष्टीकरण दिले. बघा, हा पहिला प्रश्न. ह्या पहिल्या प्रश्नाला हा एक रेषाखंड काढला आहे आणि ह्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आपण M घेतला आहे. तर हा जो रेषाखंड आहे या रेषाखंडाला एकच मध्यबिंदू राहणार आहे. जर हे 8 अंतर असेल तर हे पण 8च येणार आहे. म्हणजे हा M मध्यबिंदू झाला. M हा बरोबर मध्यावर आला म्हणजे याचा अर्थ रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. हे त्याचं मी स्पष्टीकरण दिलेलं. आणि मग उत्तर आपलं आलं 1च. तर एकच शब्द लिहायचा नाही. तर पहिला क्रमांक आहे, पहिल्यातला पर्याय तुमचा A आलेला आहे म्हणजे उत्तर फक्त तुम्हाला A लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूत किती बिंदू असतात? 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूत किती बिंदू असतात? बघा, दुसऱ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण मी दिलं आहे. 2 रेषा जेव्हा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूत किती बिंदू असतात? बघा, त्यांच्या छेदनबिंदूत किती बिंदू आहेत तर त्यांच्या छेदनबिंदूमध्ये फक्त एकच बिंदू आहे. आणि मग पर्याय त्यांनी तुम्हाला दिलेत. A पर्याय अनंत, B पर्याय 2, C पर्याय 1 आणि D पर्याय एकही नाही. तर आपल्याला 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूत किती बिंदू असतात? तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे फक्त एकच. आणि मग म्हणून C जो पर्याय आहे तो 1 पर्याय आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमचं आलं C. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? बघा, स्पष्टीकरण दिले मी. 3 भिन्न बिंदू आहेत, हा एक, हा एक आणि हा एक. या 3 बिंदूंना समाविष्ट करणारी एक रेषा आली. बघा, कारण ही बिंदू एक रेषी आहे.
जर हेच 3 बिंदू मी जर नैक रेषीय घेतले तर यांना समाविष्ट करणाऱ्या 3 रेषा आल्या बघा, ही एक आणि ही एक. अशा प्रकारे 3 रेषा येतात. म्हणजे एक रेषा येते किंवा 3 रेषा येतात. मग त्यांनी पर्याय तुम्हाला दिले 2, 3, 1 किंवा 3 आणि शेवटचा पर्याय दिलाय 6. म्हणजे याचा अर्थ आपला पर्यायी उत्तर आलं 1 किंवा 3 आणि हा पर्याय आहे सी क्रमांकाचा. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर पण आपलं सी आलं. बघा, 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? ही एक रेषा झाली किंवा ही 1, 2 आणि 3 म्हणजे एक रेषा असेल किंवा 3 रेषा असतील. अशा प्रकारचा आपला हा सी पर्याय याचं उत्तर आलं. त्याच्यानंतर चौथा पर्याय जो आहे, बिंदू एचा निर्देशक ऋण 2 व बीचा निर्देशक 5 असेल तर डिस्टन्स ए बी बरोबर किती? बिंदू एचा निर्देशक ऋण 2 आहे, एचा निर्देशक ऋण 2, बीचा निर्देशक 5 आहे. तर तुम्हाला विचारले डिस्टन्स ए बी काढायला. आपण अगोदर डिस्टन्स अशा प्रकारची उदाहरणे सोडवलेली आहे. 5 आणि ऋण 2चा विचार जर केला तर 5 इज ग्रेटर दॅन, म्हणजे 5 ऋण 2पेक्षा मोठे आहे. आणि मग डिस्टन्स ए बी काढताना यातून हे वजा करायचं, म्हणजे 5 वजा कंसात ऋण 2, म्हणजेच कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आतलं चिन्ह बदललं, 5 अधिक 2 बरोबर 7. म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर तुम्हाला मिळालं 7. आणि 7 वाला जो पर्याय आहे तो तुमचा सी पर्याय आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुमचं आलं सी. त्याच्यानंतर 5वा प्रश्न, जर पी डॅश क्यू डॅश आर आणि पी क्यू बरोबर 2, पी आर बरोबर 10 तर डिस्टन्स क्यू आर बरोबर किती? बघा, स्पष्टीकरण मी दिलं आहे. पी डॅश क्यू डॅश आर जर हे 3 बिंदू एकरेषीय आले तर डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर तुम्हाला मिळणार आहे. डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स तुम्हाला मिळालेलं आहे पी आर. मग आपण किमती ठेवूया. पी क्यूची किंमत तुम्हाला प्रश्नात 2 दिलेली आहे, अधिक क्यू आरची किंमत तुम्हाला त्यांनी दिलेली नाही आहे. क्यू आरची किंमत आपल्याला शोधून काढायची, म्हणजे क्यू आर आपण तसाच लिहिणार आणि बरोबर पी आरची किंमत तुम्हाला 10 दिलेली आहे. मग हे 2 पलीकडे घेऊन जा, म्हणजे डिस्टन्स क्यू आर बरोबर 10 वजा 2, म्हणजेच डिस्टन्स क्यू आर बरोबर तुम्हाला उत्तर मिळालं 8. आणि अशा प्रकारचा जो पर्याय आहे तो बी क्रमांकाचा आहे. म्हणून 5व्याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे बी. बी क्रमांक म्हणजे 8 उत्तर आहे. आपल्याला इथे 8 लिहायचं नाही. परीक्षेला तुम्हाला फक्त 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे क्रमांक देणार. ते 4 प्रश्न देणार. यात 5 प्रश्न आहेत. त्याच्यातल्या प्रश्नांच्या उपप्रश्न जे आहेत त्या उपप्रश्नांची तुम्हाला फक्त पर्यायांचा अक्षर लिहायचं आहे. तुम्हाला त्याचं उत्तरसुद्धा लिहायचं नाही. इथे मी स्पष्टीकरण दिलेले आहे. स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला परीक्षेला लिहायचं नाही आहे. मग हे स्पष्टीकरण कशाकरता दिलं मी, तर ते स्पष्टीकरण दिल्यामुळे तुम्हाला उत्तरं कशी मिळतात ते समजायला सोपं गेलं आणि मग म्हणून मी हे स्पष्टीकरण तुम्हाला इथे दिलेले आहे. स्पष्टीकरण पेपरमध्ये लिहायची काही आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्हाला क्रमांक लिहायचा आहे आणि त्या क्रमांकाचं तुम्हाला फक्त वर्णाक्षर लिहायचं आहे, ए बी सी डी जे काय असेल ते. आणि अशा रीतीने हे पर्यायी प्रश्न आपण सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा प्रश्न बघा, 211. मी प्रश्न वाचतो. संख्या रेषेवरील पी क्यू आर या बिंदूचे निर्देशक अनुक्रमे 3, ऋण 5 व 6 आहेत. तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य आहेत ते लिहा. बघा, पी क्यू आरचे निर्देशक, पी क्यू आरचे निर्देशक अनुक्रमे त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत 3, ऋण 5 आणि 6. आता 3, ऋण 5 आणि 6चा आपण जर विचार केला तर ऋण 5 प्रथम येतील इथे. ऋण 5पेक्षा मोठे आले 3 आणि त्याच्यापेक्षा मोठे आले 6. म्हणजे अशा प्रकारे हा त्या निर्देशकांचा क्रम येणार आहे. आणि ऋण 5 म्हणजेच क्यू बिंदू आहे आणि 3 म्हणजेच पी बिंदू आहे आणि 6 म्हणजेच आर बिंदू आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांचा हा क्रम येणार आहे. आणि मग आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला विधान कशा प्रकारचं मिळेल बघा. मग आता हा पी क्यू आणि पी आर या दोघांची बेरीज म्हणजे क्यू आर तुम्हाला विधान मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, पी डॅश क्यू डॅश आर डॅश पी असा हा क्रम आहे बघा. क्यू डॅश पी डॅश आर. मग आपल्याला काय मिळेल तर क्यू पी डिस्टन्स क्यू पी अधिक डिस्टन्स आर पी बरोबर डिस्टन्स तुम्हाला पी आर मिळणार आहे.
क्यू डॅश पी डॅश आर असा हा क्रम आला आहे बघा. आणि मग आपल्याला उत्तर लिहिताना काय लिहावं लागेल, डिस्टन्स क्यू पी अधिक डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स क्यू आर अशा प्रकारचा क्रम आपला हा येणार आहे. आणि मग हा जर क्रम आला तर अशा प्रकारचं वाक्य फक्त तिसऱ्या क्रमांकाचं आहे बघा. आर पी पी आर एकच अधिक पी क्यू क्यू पी एकच बरोबर क्यू आर किंवा आर क्यू एकच, म्हणजे हे सत्य विधान आहे. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं विधान सत्य येतं, बाकीची विधाने असत्य येतात. बघा पहिलं विधान जे आहे पी क्यू अधिक क्यू आर, पी क्यू अधिक क्यू आर बरोबर पी आर होऊ शकत नाही, म्हणजे असत्य. त्याच्यानंतर पी आर आर क्यू, पी आर अधिक आर क्यू बरोबर पी क्यू, हेही असत्य आहे. आणि शेवटचं पी क्यू, या पी क्यूमधून पी आर वजा करायचं आहे, पी क्यूमधून पी आर वजा केला, यातून हे वजा केलं तरी तुम्हाला क्यू आर येऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ ही विधाने 1, 2 आणि 4 क्रमांकाची विधाने असत्य आहे, फक्त तिसऱ्या क्रमांकाचं विधान सत्य आहे. म्हणून पहिल्याच उत्तर दिलं आपण असत्य, नंतर असत्य, नंतर सत्य आणि शेवटचं परत असत्य. त्यानंतर या प्रकरणातील शेवटचा प्रश्न 3/11 क्रमांकाचा. मी प्रश्न वाचतो, तुम्ही पुस्तकात तो प्रश्न पाहिजे आहे. खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढा. जोडीचे तुम्हाला निर्देशक दिलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, त्या जोडीतील अंतर काढायचं आहे. त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न दिला आहे तुम्हाला 3 आणि 6. मी इथे उत्तर सुरू केले बघा. 3 आणि 6 अशा प्रकारच्या निर्देशकांची एक जोडी तुम्हाला दिलेली आहे. समजा एचा निर्देशक आपण 3 मानूया आणि सीचा निर्देशक 6 मानूया. समजा एचा निर्देशक 3 आणि बीचा निर्देशक 6 आहे. या दोघांची आपण जर तुलना केली तर 6 हा 3पेक्षा मोठा आहे. आणि मग डिस्टन्स ए बी काढताना आपल्याला मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. 6 वजा 3 म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर 3. ए आणि बी आपण हे बिंदू मानलेले आहेत. तुम्ही पी क्यू आर एस एल एम कोणती त्यातली आपण अक्षरे मानू शकतो. म्हणून दिलेल्या बिंदूतील अंतर 3 आहे. अशाच प्रकारची बाकीची उदाहरणे तुम्हाला सोडवायची. त्यातील कठीण उदाहरण जे आहे ते मी परत एक 5वं घेतो. समजा एचा निर्देशक x अधिक 3 आहे आणि बीचा निर्देशक x वजा 3 आहे. यामध्ये x अधिक 3 आणि x वजा 3ची जर आपण तुलना केली तर x अधिक 3 हा x वजा 3पेक्षा मोठा आहे. समजा एक्सची किंमत तुमच्या मनाने तुम्ही काही ठेवा. समजा एक्सची किंमत मी 8 ठेवली तर 8 अधिक 3 म्हणजे 11 झाले. आणि 8 वजा 3, 8मधून 3 गेले म्हणजे खाली तुम्हाला किती मिळाले, 5 मिळाले. 8 अधिक 3 11 आणि 8मधून 3 गेले 5 म्हणजे 11 हे 5पेक्षा मोठे. म्हणजे याचा अर्थ हा भाग याच्यापेक्षा मोठा आहे. एक्सच्या जागेवर तुम्ही कोणत्याही किमती ठेवा आणि त्याप्रमाणे समजून घ्या हा भाग तुमचा मोठाच येतो. परत एक सांगतो बघा. समजा एक्सची किंमत मी 10 ठेवली तर 10 अधिक 3 13 झाले आणि 10 वजा 3 7 झाले म्हणजे 13 7पेक्षा मोठे म्हणजे हा भाग परत मोठा झाला. आणि मग डिस्टन्स ए बी बरोबर या मोठ्या निर्देशकातून हा निर्देशक आपल्याला वजा करावा लागेल. म्हणजे x अधिक 3 वजा x वजा 3 कंसामध्ये लिहिणार. x अधिक 3 तसेच कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आतलं चिन्ह बदललं म्हणजे वजा 3, हे वजाचं अधिक झालं. त्यानंतर x वजा x हे कॅन्सल झालं. मग शिल्लक राहिलं 3 अधिक 3 म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर 6 म्हणजेच दिलेल्या बिंदूतील अंतर 6 आहे. अशा प्रकारे त्याचं उत्तर मिळवायचं. आणि याच प्रकारे बाकीची उदाहरणे तुम्ही स्वतः सोडवायची. आणि याचबरोबर आपले पहिलं जे प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण संपलेलं आहे.